सत्रात आपलं स्वागत आहे। 12 मे जागतिक परिचारिका दिनानिमित्त ग्रामीण रुग्णालय अक्कलकोट येथे सर्व परिचारिकांचा सत्कार रिपाईचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष तथा अक्कलकोट नगर परिषदेचे आरोग्य सभापती नगरसेवक अविनाश मडीखांबे व राष्ट्रीय समाज पक्षाचे अक्कलकोट तालुकाध्यक्ष दत्तात्रय माडकर यांच्या वतीने करण्यात आले। यावेळी अक्कलकोट रिपाईचे शहराध्यक्ष अजय मुकणार, युवक तालुकाध्यक्ष आप्पा भालेराव, सामाजिक कार्यकर्ते रशीद खिस्तके, गजानन कांदे, सागर माळी, मुकेश सक्सेना, शिवा जमगे आदी उपस्थित होते। प्रथमतः आद्य परिचारिका फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले। त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व परिचारक यांचा फेटा, शाल व पुष्पगुच्छ देऊन यथोचित सन्मान करण्यात आला। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर रवींद्र बनसोडे हे होते, तसेच वैद्यकीय अधिकारी डॉक्टर शिवा हाताळे उपस्थित होते। सदर कार्यक्रमाची प्रस्तावना आदी परिचारिका श्रीमती शीतल जाधव यांनी केली, तर सूत्रसंचालन प्रयोगशाळा तंत्रज्ञ श्री राघवेंद्र करजगीकर यांनी केले। सदर कार्यक्रमामध्ये श्रीमती शीतल जाधव, श्रीमती चिंचुरे, श्रीमती फडतरे, श्रीमती क्षीरसागर, श्रीमती फुलसुंगीकर, श्रीमती पायल नवगिरे, श्रीमती ओहोळ, ब्रदर खंदारे, श्रीमती कोरे, श्रीमती वर्दे, श्रीमती वाघमारे या परिचारिकांचा फेटे बांधून त्यांच्या कार्याचा सन्मान करण्यात आला। सदर कार्यक्रमास ग्रामीण रुग्णालयातील सर्व अधिकारी, कर्मचारी तसेच रुग्णालयातील रुग्ण व त्यांचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त सर्व परिचारिकांना खूप मनापासून शुभेच्छा आणि मनाचा निर्धार। या कार्यक्रमाला वैद्यकीय अधिकारी शिवासर तसेच रिपब्लिकन पक्षाचे शहराध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्षाचे तालुकाध्यक्ष माडकर, आरपीआयचे युवक तालुकाध्यक्ष आप्पा भालेराव हे सक्सेना आज आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त आणि रिपब्लिकन पक्षाच्या वतीने राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीने हे आज आमचे स्टाफ म्हणजे मी सर्व स्टाफच, कारण का मी सल्लागार समिती सदस्य असल्यामुळं मी तुमच्या त्या ग्रामीण रुग्णालयाचा घटक आहे, त्यामुळं ते आत्ताच अजय मुकणारनी म्हटलं म्हणजे परिचारकामुळे सर्व गोष्टी आज माणसाची जे जन्मापासून मृत्यूपर्यंत जे जन्म ज्यावेळेस होते त्याची साक्षीदार परिचारिका असते आणि शेवटच्या वेळेस जी साक्षीदार असते ती रुग्णसेवा करणारी परिचारिका असते। खरंच तुमचं किती कौतुक करेल तेवढं कमी आहे। असलं एवढं मोठं महामारी, कोरोनासारखी महामारी या जगावरती आली आणि आपल्या राज्यावरती असताना आपल्या तालुक्यात मोठ्या प्रमाणात होती। अशा वेळी तुम्ही कुटुंबाची पर्वा न करता, स्वतःची जीवाची पर्वा न करता आपण रात्रंदिवस एकत्र करून या अक्कलकोट तालुक्यातील सर्व जे रुग्ण होते त्यांना जवळचं वाचवण्याचं त्या ठिकाणी अतिशय चांगल्या पद्धतीने या तालुक्यामध्ये काम केलं। अशी अनेक उदाहरणं आहेत। आत्ता जाधव सिस्टरने या ठिकाणी मधुसराचं देखील त्यांनी कौतुक केलं। खरंच मधुसर पुरुष असला तरी आपल्या ह्या सर्व महिला भगिनींसोबत आपण त्यांना धीर देत आणि स्वतःचं जे अडचण होती त्या तुमच्या मातोश्रींचं जे दवाखाना त्या सगळ्या ज्या गोष्टींचा अनुभव घेऊन बाबा माझ्या मातोश्रीला असं प्रसंग होतं या आपण ज्या देशात राहतो कुठल्याही माणसाला ते जे माझ्या वाटेला आलं आहे दुःख ते कोणाच्या वाटेला येऊ नये यामुळं तुम्ही अभ्यास करून या क्षेत्रामध्ये आपण अतिशय चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम करत आहात। तुमचं कौतुकच केलं, मी तुमचं खूप अभिनंदन करतो। मला आठवतं आहे 2013 साली या ठिकाणी अक्कलकोट तालुक्यामध्ये ग्रामीण रुग्णालयामध्ये बनसोडे सर त्यावेळेस ते जाधव शिस्टर होतं। आम्ही फर्स्ट टाईम 2013मध्ये या ठिकाणी सिझरिंग डिलिव्हरी त्यावेळेस केलं होतं। त्यावेळेस आम्हाला केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून या ठिकाणी अभिनंदनाचं पत्र आलं होतं। पूर्वीपासून आपलं ग्रामीण रुग्णालयाचं एक काम चांगलंच आहे आणि तुमचे जे परिचारिका आहेत अतिशय उत्तम आणि चांगल्या पद्धतीने आपण काम करता, त्यामध्ये आमचं कोणतंही वाद नाही। यापुढेही असंच तुम्ही काम करत राहावं। तुमचं पाठीमागे आम्ही खंबीरपणाने उभं आहे। ते काय अक्कलकोट तालुक्यामध्ये आता शासकीय हॉस्पिटल म्हणजे
एक दोघांचं कोण तर असलेले असते काय तर असते दारू पिणारे असते कोण तर गोंधळ करत असते काय तर पोस्ट ते क्षणिक असते. त्यावेळेस जे कोण काही ड्युटीवर जरी असले असलं काय प्रसंग घडलं तर तुम्ही आम्हाला फोन करत राहावं जर असतील अशा वेळी आम्ही धावून तुमचं बंधू म्हणून त्या ठिकाणी पूर्णपणे उभा राहू. जसं अक्कलकोट तालुक्यामधली जनता खूप चांगली आहे, संयमी आहे, त्यामुळं तुमचंही काम खूप छान आहे. त्यामुळं यापुढेही तुम्ही असंच काम करून अक्कलकोट ग्रामीण रुग्णालयाचं आणि स्वामींची नगरी अक्कलकोट स्वामी महाराजांचं नाव संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर देश पातळीवर जावं ही या ठिकाणी मी तुमच्याकडनं या ठिकाणी अपेक्षा ठेवतो. आणि पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना परिचारिका दिनाच्या खूप खूप शुभेच्छा.